आज आपण बघा मस्त असं शेवगा फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी बघा मी शेवग्याच्या शेंगा तोडून आणलेल्या आहेत शेतातून। मस्त अशा शेंगा आलेल्या होत्या बघा। एका झाडाला 2 शेवग्याच्या शेंगा होत्या आणि दुसऱ्या झाडाला जास्त शेंगा होत्या, त्यामुळे त्या झाडाच्या पण मी आणखी तोडून घेतलेल्या आहेत बघा। आता आपण ह्या घरी घेऊन जाऊया आणि इथे बघा शेवगा फ्राय बनवण्यासाठी 1-2 कांदे मी छान असे बारीक कट करून घेतलेले आहेत। ते आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। जर आपल्याला हवं असेल तर आपण उभ्या स्लाइस मध्ये कट केले तरी चालतील, पण कांदा पटकन भाजावा यासाठी मी छोट्या पीसेस मध्ये कट करून घेते आहे। नंतर बघा टोमॅटो पण आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे। यासाठी बघा मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो पण आपण अगदी छोटे पीसेस मध्ये कट करून घेऊया। बघा मस्त असा टोमॅटो कट करून झालेला आहे। नंतर बघा आपण 4 ते 5 तुकडे करून घेणार आहोत आल्याचे, आणि नंतर लसूण आपण 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या छान अशा सोलून घेतलेल्या आहेत। आणि आपल्याला शेवगा फ्राय बनवण्यासाठी शेंग या पद्धतीने कट करून घ्यायची आहे बघा। साधारणतः बोटा एवढ्या आकाराचे आपल्याला त्याचे पीसेस बनवून घ्यायचे आहेत। बघा मस्त अशी मी शेवगा फ्राय करण्यासाठी शेंग कट करून घेतलेली आहे। आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 तुकडे आले, 7-8 लसूण पाकळ्या, 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून आपण याची छान अशी मिक्सरला पेस्ट बनवून घेऊया। याने भाजीला थिकनेस एकदम छान येतो बघा। नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये शेंगा काढून आपण त्यामध्ये पाणी घालून शेंगा छान अशा स्वच्छ धुवून घेऊयात बघा। नंतर बघा मसाला बनवण्यासाठी मी इथे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण छान असं ब्राऊन रंग येईपर्यंत हलकसं परतून घेऊया। नंतर आपण यामध्येच बारीक कट केलेला कांदा घालून तो पण अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा परतून घेणार आहोत। यामध्ये बघा मी अगदी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। आता आपण कांदा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा परतून घेऊया। कांद्याचा रंग बघा पूर्ण असा बदललेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। नंतर बघा इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला शेंगा हलक्याशा 5 मिनिट शिजवून घ्यायच्या आहेत। नंतर बघा इथे एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, 4-5 कढीपत्त्याची पाने आणि आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती प्युरी आपण यामध्ये घालून घेतलेली आहे। नंतर यामध्ये घालणार आहे 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे। इथे बघा कांदा आणि खोबरे छान असे थंड होण्यासाठी ठेवून दिलेले होते, ते थंड झालेले आहेत। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट बनवून घेऊया। एकदम मी मिक्सरला असंच फिरवून घेतलेला आहे बघा। आणि नंतर यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे। नंतर बघा या मिश्रणामध्ये आपण ते वाटलेलं मिश्रण घालून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालत आपल्याला छान असं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये बघा शिजवलेले शेंगा घालून घेणार आहोत आपण। 5 ते 10 मिनिट आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत। मस्त असा शेवगा फ्राय तयार आहे बघा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राइब करा।